जय सद्गुरू सर्वांना. तर आज आहे बुधवार बघा. आज असते आमच्या सद्गुरू आज्ञेची बैठक. मग बैठकीवर आल्यावर चहा नाश्ता वगैरे झाल्यावर म्हणलं तर बघा तर स्वयंपाकाला सुरुवात करायला 11:30 तर वाजतात. म्हणलं चला स्वयंपाक करूया. तर स्वयंपाकामध्ये प्रश्न काय करायची भाजी आहे. किती पण भाज्या असू द्या फ्रीजमध्ये भरलेल्या शेवटी प्रश्न पडतोच बघा काय करायची. मग एक एक भाजीचा नंबर येतो. वांगे बटाटे गरगट्ट्याची भाजी आहे. चला म्हणलं आज करूया दोडका. मग दोडकाचे वरचं काढून घेतलं बघा. मग बघा त्यासाठी आपले जे बेसिक मसाले असतात ना तेच घातले. म्हणजे शेंगदाण्याचा कूट, हळद, लाल तिखट, काळं तिखट, कोथिंबर आणि नंतर थोडीशी धना पावडर घातली बघा. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणसाल कांदा तर घालतात का दोडक्यामध्ये, एकदा तुम्ही घालून बघा. अशी मस्त भाजी होती ना, खूप छान होती. मग मी छोटासा कांदा चिरून घेतला बघा. एक टोमॅटो चिरून घेतलं. गरम पाणी केलं, म्हणजे गार पाणी घालायचं नाही भाजीला, गरम पाणीच घालायचे. मग बघा लगेचच म्हणलं गरम पाणी काढून घेतले आणि लगेच त्याच कढईमध्ये बघा तेल टाकलं आणि जिरे मोहरी हिंग टाकून घेतलं. कारण ओली कढई असते ना थोडीशी, म्हणजे असं तेल वगैरे गरम करायला थोडासा वेळ लागतो. म्हणलं चला तवर आपण मसाला मिसळून दोडक्याची जे काप केले होते ना ते भरून घ्यावे म्हणले. मग ते भरून घेतले बघा. तर आपलं तेल पण इकडं तापलं होतं. मग त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं बघा, चिमटभर, आणि जिरे मोहरी. जिरे मोहरी पण छान तडतडली. कांदा टाकायचा आणि नंतर मग टमॅटो टाकून घ्यायचं. कांदा 1-2 मिनटात छान लाल परतून झाला की लगेच टमॅटो टाकू. टमॅटो टाकून घेतलं. छान लगेच टमाटर आपलं तेलामध्ये मॅश करून घ्यायचं बघा. टमाटर तेलामध्ये मॅश करून घेतलं ना, मग जे दोडके होते ना त्यामध्ये सर्वच मसाला आपण घातला होता अगदी मिठापासून, म्हणून ते तेलामध्ये टाकून घ्यायचं. जे मसाला परतला होता ना त्यामध्ये टाकायचा. राहिलेला मसाला पण त्यामध्ये टाकून मस्त वाफ देऊन घ्यायची बघा. आणि नंतर ना अंगापुरतं पाणी घालायचं. आणि थोडंसं म्हणजे दोडका थोडासा हे असतो ना म्हणून शिजायला थोडं लागतं, म्हणून गरम पाणी वतून घ्यायचं. मग गरम पाणी वतून झालं की मस्त झाकून एक वाफ द्यायची बघा. थोडंसं दोडका कवळा असल्यामुळे लगेच शिजून जातो, गरम पाणी घातलेला असतो म्हणून. मग मस्त अशी झणझणीत दोडक्याची आमटी तयार. या जेवण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा.